नमस्कार, मी विद्या संत. म्हणजेच स्टार प्रवाहावरील नवीन मालिका हळद रुसली कुंकू हसलं यामधली मैनावती रांगणे पाटील. तुम्ही बघताय आमच्याकडे आज सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पार पडलाय आणि मी तुमच्याशी आता संवाद साधते. मला स्टारवर खूप पहिल्यापासून काम करायचं होतं. माझी स्टारवरची पहिलीच मालिका आहे आणि सोबो सारखं प्रोडक्शन मिळालंय. मी खूप खुश आहे की हे दोन्ही काय म्हणतो कॉम्बिनेशन खूप छान वर्क होईल असं मला वाटतंय. आमची स्टोरी खूप छान आहे. माझं स्टारवर काम करण्याचं छोटंसं स्वप्न होतं ते पूर्ण होत आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. काय सांगशील मालिकेबद्दल? तुझं कॅरेक्टर लोकांना कसं पाहायला मिळणार आहे? कारण याच्या आधीच्या मालिका सुद्धा प्रेक्षकांनी तुझ्या पाहिल्या आहेत आणि तुला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. हे कॅरेक्टर किती वेगळं असणार आहे? अगदी सांगायचं झालं ना, तर आधी मी पूर्ण निगेटिव्ह केलं होतं आणि ह्यामध्ये माझं कॅरेक्टर असं लाईट, हलकं-फुलकं असं कॅरेक्टर आहे, जे मी आजपर्यंत कधीच केलेलं नव्हतं. म्हणजे निगेटिव्हमधनं एकदम नाही का, आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळतं, हा मला आनंद आहे. कारण माझं कॅरेक्टर असं टिपिकल निगेटिव्ह नाहीये. ते असं फनी थोडंसं सॉर्ट ऑफ कॅरेक्टर आहे. पटतंय, नाही पटतंय, त्याच्यावर रिॲक्ट होणं आहे. मला खूप छान मजा येते, कारण वेगळं करायला जास्त मी सांगणार नाही अर्थात, पण वेगळं करायला मला मजा येते. नक्कीच प्रेक्षकांना पाहायला सुद्धा आवडेल, कारण वेगळा कॅरेक्टर घेऊन तू येतेस. सो मालिका बदलली तसे कलाकार सुद्धा बदलतात. या कलाकारांबद्दल तुझी गट्टी कशी जमलेली आहे आणि कोणासोबत जास्त तुझी गट्टी जमले? मी पूजाताई बरोबर रूममध्ये शेअर करते, म्हणजे रूम शेअर करतो आम्ही, मेकअप रूम. तर तिचं आणि माझं खूप छान म्हणजे काय म्हणतो बॉन्डिंग झालंय आणि आम्ही दोघी जणी कुठे जातो तिथे एक बरोबर जातो. म्हणजे साधारणपणे जेवायचं असलं तर तिचं जेवण आधी आलं, माझं नंतर आलं, तर ती मला जेवण बोलवून घेते हक्कानी. माझं पूजाताईचं आणि माधवीताईचं पण खूप छान बॉन्डिंग झालंय. म्हणजे आम्ही तिघी जणी एकत्र असतो सगळीकडे. अभिषेक आणि समृद्धी लीड करतेत. सो यांच्यासोबत तुझं काही सीन झालेत का, किंवा कसं कनेक्शन आता याच्यामध्ये आहे? माझं अभिषेक बरोबर सीन झालेत. समृद्धी बरोबर अजून तरी झालेले नाहीयेत. पण अभिषेकही खूप छान चांगला कलावंत आहे असं मला वाटतं. खूप छान रिएक्शन्स देतो, खूप छान बोलतो, कोऑपरेट करतो. मला त्याच्याबरोबर काम करायचा खूप चांगला अनुभव आलाय. छान वाटतं. आता आमचं एक 10 दिवसच झाले शूट सुरू झालंय. तर आता थोडं-थोडं आम्हीचे एकमेकांची बॉन्डिंग व्हायला लागले आणि अजून तसं एवढं झालं नाही. आता तिथे आम्ही 2.5 वर्ष एकत्र होतो. आता आमची सुरुवात आहे. तर तुला मी असं सांगेन, की काही दिवसांनी तुला ते तसं चित्र इथेही बघायला मिळेल. बरं, या मालिकेचे प्रोमो आउट झालेत, प्रेक्षकांनाही खूप आवडतात. मालिकेत असं दाखवलंय की आपली नाळ गावाशी कशी जोडली गेलेली आहे, हं, किंवा हं, असं हं. तर तुझं असं काही आहे का गावाचं आणि तुझं कनेक्शन, किंवा तुझी नाळ गावाशी जोडलेली? अ, माझे बाबा शेतकरी होते. म्हणजे ते चास आंबेगावचे राहणार आहेत मूळचे. ते 5 वर्ष वयाच्या 5व्या वर्षी पुण्यामध्ये निघून आले. त्यांना जेव्हा कळलं की गावाकडे त्यावेळेला काहीच नव्हतं. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले आणि तसं सांगायचं झालं तर मी शेतकऱ्याचीच मुलगी आहे. आमचं शेती होती गावाकडे. आता नाहीये, पण होती. तर मी शेतकऱ्याचीच मुलगी आहे. सो माझं गावाशी नातं जरा वेगळं आहे. मला गावाबद्दल प्रेम तेवढंच आहे. आणि खरं आहे की गावाकडचं मूळ असेल ना, तर तुम्हाला तुमचं शहरामध्ये मन रमत नाही. तसं माझं आहे, पण काम करायला लागतं तर शहरात राहावंच लागतं. तरी तुला गावामध्ये सोडल्यावरती असं किती दिवस तू गावी राहू शकतेस, असं विदाऊट कनेक्टिव्हिटी? ओह माय गॉड! हे जरा अवघड आहे. म्हणजे खरं सांगायचं झालं तर आता एक आर्टिस्ट असल्यामुळे कनेक्टिव्हिटी शिवाय जगणं थोडंसं मुश्किल आहे. अदरवाईज मी गावात राहू शकते. म्हणजे मला गावामध्ये राहून चुलीवरचा स्वयंपाक करायला आवडतो. सगळ्यांबरोबर बसून एकत्र जेवायला आवडतं. जे कुटुंबाचं जेवण असतं रात्रीचं, मला खूप आवडतं गावात राहायला. मनापासून आवडतं. दुपारच्या वेळेमध्ये मला वाटतं गृहिणींचा हा एक हक्काचा राखीव वेळ असतो. 1 वाजताची जी आमची सीरियल आहे. तुम्हाला ही सगळ्यांना आवडेल, नक्कीच आवडणार आहे ही मालिका. कारण हा वेगळा विषय आहे, जो आतापर्यंत फार कमी वेळा मांडला गेलाय, की तुम्ही जरी शहराकडे राहत असाल, तरी गावाकडचं तुमचं मूळ तुम्ही विसरू नका. कारण शेवटी तिथूनच सगळ्यांची सुरुवात झाली आहे आणि माणूस म्हणजे काय शेवटी मातीच आहे.